नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 5 ऑगस्ट 2021 आणि संध्याकाळचे 5:27 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. सुरुवात करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजच्या आधी आपण एकदा फक्त मार्केट कॅप आणि बाकीच्या चेक करूया डिटेल्स. 11,164 क्रिप्टोकरन्सीज आहेत टोटल जगामध्ये. एक्सचेंजेस आहेत 391. मार्केट कॅपिटलायझेशन सगळ्या क्रिप्टोकरन्सीजचं मिळून आहे $1.584 ट्रिलियन. 24 तासांचा टोटल ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे सगळ्या क्रिप्टोकरन्सीजचा मिळून $85.99 बिलियन. बिटकॉइनचं डॉमिनन्स आता कमी झालेला आहे बऱ्यापैकी, 45.1% आलाय डायरेक्टली 48%वरून, आणि इथिरियमचा 20%वरून 19.4%वर आलेला आहे. टोटल मार्केट कॅप जर चेक केलं तर $1.58 ट्रिलियन मार्केट कॅप आहे आणि 7.36% मार्केट ऍक्च्युली वर आलेलं आहे, पण बिटकॉइन मात्र खाली गेलेलं आहे. चेक करूया टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज. एक सेकंड. फर्स्ट रँकवरती ॲज युजल बिटकॉइन आहे $38,043. 0.27% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 4.45% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. इथिरियम सेकंड रँकला $2,624 आहे, 4.78% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 14.33% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USD टेदर आता आहे $1. बायनान्स कॉइन म्हणजे BNB आता आहे $327.58, 1.27% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 5.09% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो 5व्या नंबरला $1.35, 0.66% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 6.58% वाढलाय 7 दिवसांमध्ये. रिपल 6व्या नंबरला $0.7144 म्हणजे $0.7142, 1.20% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 1.74% वाढलाय 7 दिवसांमध्ये. USD कॉइन म्हणजे USDC $1 आहे. डोज कॉइन आता आहे 19.63 किंवा $0.1963, 0.21% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 4.25% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. पोल्का डॉट जर चेक केलं तर $18.36 आता आहे, जवळजवळ 5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 25.16% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. युनिसॉप जर चेक केलं तर 10व्या नंबरला आहे, $22.72 त्याची प्राइस आहे, 6.28% वाढलेला आहे 24 तासांमध्ये आणि 19.35% वाढलाय 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण आता वळूया क्रिप्टोकरन्सी जगतातल्या बातम्यांकडे. तो पहिलीच बातमी आलेली आहे. CFTCचे जे कमिशनर होते तर त्यांचं म्हणणं आहे SEC हॅज नो ऑथॉरिटी ओव्हर क्रिप्टो, CFTC कमिशनर आर्ग्यूज. फॉर्मर CFTC चेअर क्रिस्टोफर Giancarlo argued that CFTC is the only US regulatory agency that has experience regulating markets for Bitcoin and crypto. तर ही म्हणजे हे काय म्हणू शकतो, आता रेग्युलेशन मध्ये किंवा रेग्युलेटर्स मध्ये सुद्धा आता हे युद्ध सुरू होत आहे की SEC म्हणतंय की आमची ज्युरिस्डिक्शन आहे किंवा आम्हाला अधिकार असला पाहिजे क्रिप्टोकरन्सीज आणि हे मार्केट सांभाळण्याचा किंवा रेग्युलेट करण्याचा, आणि CFTC जे आहे त्यांचं म्हणणं आहे की आमचा अधिकार असला पाहिजे. तर त्याच्याच आता हे फलद्रूप होताना दिसतंय की दोन्ही एजन्सीजचे मोठे मोठे लोक काही ना काही याच्याबद्दल स्टेटमेंट्स देतात आणि आज कमीत कमी 4 ते 5 बातम्या फक्त या डिस्कशनवरती आलेल्या आहेत. त्यामुळे खूप महत्वाचं जे काही होतंय ते होतं आता सध्या. त्यांचं स्टेटमेंट वाचूया. Only one US regulatory agency has experience regulating markets for Bitcoin and crypto, and it is not SEC government. So SEC म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन जे आहे त्यांचा तो अधिकार नाही आणि त्यांना ते एक्सपिरियन्स सुद्धा नाहीये. इट इज CFTC. इफ बायडन ॲडमिनिस्ट्रेशन इज सिरियस अबाउट सेन्सिबल क्रिप्टोकरन्सी रेग्युलेशन, इट नीड्स टू नॉमिनेट अ CFTC चेअरमॅन. तर चांगलं स्टेटमेंट यांनी दिलेलं आहे. बघू पुढे काय होतं ते. आणखीन पण पुढे याच्याबद्दल बातम्या आहेतच, त्यामुळे ते कव्हर होणारच आहे पुन्हा एकदा. इथिरियम इज बिकमिंग अल्ट्रासाउंड मनी, कन्सेन्सिस फाउंडर सेज. $13 billion वर्थ ऑफ इथर लॉक्ड अप इन इथिरियम 2.0. तर इथिरियम 2.0 म्हणजे काय, आतापर्यंत प्रूफ ऑफ वर्क अल्गोरिदम वरती काम करत होतं आणि इथिरियम 2.0 जे आहे ते प्रूफ ऑफ स्टेक वरती काम करणार आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे फंड्स जर स्टेक करून ठेवले किंवा लॉक करून ठेवले तर तुम्हाला मायनिंग आउटपुट मिळणार आहे थोडक्यात. सो त्याच्यामध्ये $13 बिलियन ऑलरेडी लोकांनी लॉक करून ठेवले
आणि $70 बिलियन लॉक्ड आहेत. डिसेंट्रलाइज फायनान्सचे वेगवेगळे जे वेगवेगळे जे डीफाय मॉडेल्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत ऑन टॉप ऑफ इथिरियम. तर त्याच्यामध्ये 70+13 असे ते जवळजवळ $83 बिलियन त्याच्यामध्ये जर लॉक्ड असतील एखाद्या प्रोटोकॉलमध्ये किंवा एखाद्या नेटवर्कमध्ये ओव्हरऑल, तर इथिरियमची डिमांड पण वाढणार. आणि थोडक्यात काय की इथिरियम, म्हणून त्यांचं म्हणणं आहे की इथिरियम इज बिकमिंग अल्ट्रासाऊंड मनी. नुसतं साऊंड मनी नाही तर अल्ट्रासाऊंड मनी. आपण पुढे वळूया. FTX wallet adds support for BUSD and BNB tokens on the Binance Smart Chain. तर बायनान्सची पण स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे किंवा स्वतःची ब्लॉकचेन आहे. त्याचं नाव आहे बायनान्स स्मार्ट चेन आणि त्याच्यावरती BNB टोकन्स काम करतात. आणि BUSD म्हणजे USD बायनान्स किंवा बायनान्सने इश्यू केलेला स्टेबल कॉइन जो इज इक्वल टू $1 राहणार आहे, जो 100% बॅक्ड आहे डॉलर्सने. तर तो आणि प्लस BNB टोकन्सला FTX म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आपण बघितलं होतं मोठ्या प्रमाणावरती काम करतं. रिसेंटली मोठमोठे फंड रेस सुद्धा त्यांनी केलेले आहेत. तर FTX ने आता बायनान्स स्मार्ट चेन वरती BUSD आणि BNB टोकन्सला सपोर्ट द्यायला सुरुवात केला. आणि लवकरच बायनान्स स्मार्ट चेन वरती इश्यू केलेले जे टोकन्स असतात वेगवेगळे, त्यांना BEP20 स्टँडर्ड म्हणतायत ते. जसं इकडे ERC20 टोकन स्टँडर्ड होता इथिरियम मध्ये किंवा आहे, ट्रॉनमध्ये TRC20 टोकन स्टँडर्ड आहे, तसं इथे बायनान्स स्मार्ट चेन मध्ये BEP20 टोकन स्टँडर्ड आहे. आणि त्यानुसार त्यातले जे काही टोकन्स असतील ते सुद्धा हळूहळू FTX वरती लिस्ट व्हायला लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे बोलूया निफ्टी न्यूज. आता इथलं निफ्टी आणि आपलं जे इंडियातलं जे काही नॅशनल स्टॉक एक्सचेंज वाला निफ्टी वगैरे आहे त्याचा इथे काही संबंध नाहीये. हे फक्त NFTs साठीचं आहे. तर NFTs इन स्पेस, डिफंक्ट क्रिप्टोपंक्स, अर्न्स्ट अँड यंग गेट्स इन ऑन द ऍक्ट. तर या 3 बातम्या एकत्र केलेल्या आहेत. पहिली म्हणजे काय की NFTs इन स्पेस म्हणजे थोडक्यात त्यांनी एक गाणं होतं जे पृथ्वीवरतून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून पृथ्वीवरती दोन्हीकडनं प्रसारित केलं. सो आणि त्याचा NFT क्रिएट करून ते सेल करतायत. दुसरी गोष्ट, क्रिप्टोपंक्स म्हणून जे खूप रेअर असे डिजिटल आर्ट्स आहेत म्हणू शकतो आपण, तर त्यातले बरेचसे क्रिप्टोपंक्स हरवलेले आहेत असं यांचं म्हणणं आहे. कारण ते अकाउंट ऍक्टिव्ह नाही आहेत त्यातले बरेचसे. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता कोणते कोणते अकाउंट्स आहेत आणि त्यांच्याकडे किती NFTs आहेत क्रिप्टोपंक्स मध्ये वगैरे सगळं इथे दिलेलं आहे. शांतपणे बसून तुम्ही वाचू शकता, नो वरीज ॲट ऑल. फक्त आपण मात्र आता हळूहळू पुढे वळूया पुढच्या बातमीकडे, कारण जास्त डीप मध्ये जाण्यामध्ये पॉईंट नाहीये. अर्न्स अँड आता क्रिप्टोपंक्स पैकी जो क्रिप्टोपंक 1 आहे किंवा जो एक रेअर आहे तो, त्याच्यासाठी $91 मिलियन अपेक्षा आहे त्याच्या ओनरची. सो तुम्ही विचार करू शकता, जर 342 क्रिप्टोपंक्स जे सापडत नाहीयेत ते सापडले, किंवा मग जर कोणाकडे खरंच जर त्याचे वॉलेट कीज असत्या, सगळं जर त्यांच्या लक्षात असतं, लिहून ठेवलेलं असतं, तर ते किती रेव्हेन्यू जनरेट करू शकले असते त्या क्रिप्टोपंक्सचं सेल करून. म्हणून म्हणतो कायम की वॉलेट कायम सांभाळून ठेवा. वॉलेटची सीड फ्रेज किंवा बॅकअप फ्रेज जी असते ती नीट पद्धतशीरपणे लिहून ठेवा, 2 ते 3 कॉपीज ठेवा आणि सेव्ह ठेवा. कारण ती बॅकअप फ्रेज ज्याच्या हाताला लागेल तो तुमचा वॉलेट इझिली ऍक्सेस करू शकतो. सांभाळून राहा. अर्न्स्ट अँड यंग नावाची जी कन्सल्टिंग फर्म आहे खूप मोठी, किंवा ऑडिटिंग फर्म सुद्धा आहे, तर ते सुद्धा आता NFTs इश्यू करायला लागलेले आहेत. त्यांच्याकडे स्वतःची ब्लॉकचेन आहे आणि त्याच्यावरती त्यांनी NFTs इश्यू करायला सुरुवात केलेली आहे. सो NFTची हवा काही कमी होत नाहीये थोडक्यात. JP Morgan launches in-house Bitcoin fund for wealthy clients. The mega bank has started pitching private bank clients on a passive Bitcoin fund in partnership with NYDIG. ओके, तर JP Morgan म्हणजे अशी बँक की जी आधी नावं ठेवत होते बिटकॉइनला, त्यानंतर स्वतः इन्व्हेस्ट करायला लागले, नंतर त्यांच्या इन्स्टिट्यूशनल क्लायंट्सला पण इन्व्हेस्टमेंटला अलाउ करायला लागले दुसऱ्या फंड्सच्या थ्रू. आणि आता त्यांनी स्वतःचा फंड लॉन्च करायचे डिसिजन घेतलेलं आहे विथ पार्टनरशिप विथ NYDIG. आणि अजूनही त्यांचे CEO जे आहेत जेमी डायमंड म्हणून, ही डझंट सपोर्ट बिटकॉइन, ही डझंट लाईक बिटकॉइन, पण त्यांच्या इन्व्हेस्टर्सला जर इच्छा असेल किंवा त्यांच्या क्लायंट्सला जर इच्छा असेल तर त्यांना ते प्रोडक्ट्स विकावेच लागतील असं त्यांचं थोडक्यात इथे म्हणणं आहे. आपण पुढे बोलूया पुढच्या बातमीकडे. गॅरी गेन्सलर स्पीक्स, द रिव्ह्यूज फ्रॉम क्रिप्टो आरंट टेरिबल. तर हे आहेत गॅरी जेन्सलर, ज्यांना रिसेंटली आय थिंक SECचे चेअरपर्सन त्यांना केलं गेलेलं आहे. आणि हे ऍक्च्युली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर होते MIT मध्ये, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जे वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड कॉलेजेस आहेत जगातलं टेक्नॉलॉजी मधलं. तर तिथले हे प्रोफेसर होते ब्लॉकचेनचे. आणि आता
त्यांचं थोडक्यात म्हणजे त्यांच्याकडनं काही चांगले स्टेटमेंट्स आलेले आहेत क्रिप्टोकरन्सी बद्दल आणि काही त्यांचं थोडक्यात असं म्हणणं आहे की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग लॉज आहेत त्यांचाच वापर करून आपण क्रिप्टोला रेग्युलेट करायला लागलो तरी काही हरकत नाही. मग त्यांनी आता ते रिव्ह्यूज करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे की रिव्ह्यूज इतके पण वाईट नाहीयेत. आणि याच्या आधी त्यांचं कालचं की परवाचं स्टेटमेंट होतं की प्रत्येक आयसीओ म्हणजे प्रत्येक इनिशियल कॉइन ऑफरिंग म्हणजे सिक्युरिटी आहे. सो त्याच्या मानाने आताचे जे स्टेटमेंट्स येत आहेत त्यांच्याकडून ते थोडे बरे येत आहेत. बघू पुढे काय होतं ते. उरुग्वेन लॉ मेकर प्रपोजेस बिल टू अलाउ क्रिप्टो टू बी यूज फॉर पेमेंट्स. तर उरुग्वेमध्ये पण आधी एक बिल त्यांनी सादर केलं होतं, रादर मसुदा सादर केला होता किंवा मग प्रपोजल सादर केलं होतं आणि त्यानंतर आता नवीन प्रपोजल जे आहे ते थोडं चांगलं आहे, थोडं बेटर आहे, पण अजूनही लिगल टेंडर नावाच्या कॅटेगरीमध्ये ते येत नाहीये. फक्त आणि फक्त पेमेंटसाठी वापर करण्यासाठी त्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे. बघू पुढे काय होतं ते. A16Z ब्लॉक टॉवर अल्मेडा बॅक 12.5 मिलियन राऊंड फॉर ट्रस्ट टोकन. आता ट्रस्ट टोकन हे ऍक्च्युली एक टोकन आहे जे एका डिसेंट्रलाइज फायनान्स प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल आहे, त्याचं नाव आहे ट्रूफाय. डीफायचं त्यांनी थोडंसं चेंज करून ट्रूफाय केलं आणि त्यांचा स्टेबल कॉइन सुद्धा आहे TUSD. तर त्याच्यामध्ये या गोष्टीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांचे टोकन्स त्यांनी डायरेक्टली विकत घेतलेले आहेत, म्हणजे ट्रू टोकन्स रादर ट्रूफायचं नेटिव्ह टोकन जे आहे त्याचं नाव TRU आहे, ट्रू. तर ते त्यांनी विकत घेतलेलं या सगळ्या इन्व्हेस्टर्सची त्यांनी पूर्ण लिस्ट दिलेली आहे पुढे. एक सेकंड हा. ऑलराईट, बरेचसे इन्व्हेस्टर्स होते त्याच्यामध्ये. त्यांनी सगळ्यांनी मिळून ते टोकन्स विकत घेतलेले आहेत आणि आता ट्रस्ट टोकन मध्ये $12.5 मिलियन इन्व्हेस्टमेंट करून डीफाय मध्ये आणखीन एक पुन्हा एकदा फंड्स इंजेक्ट झाल्यामुळे डीफायचा आणखीन एक काहीतरी ग्रोथ होण्याची शक्यता आहे. पुढे वळूया. फॅन्स कॅन बाय गेम मुवमेंट NFTs इन पर्सन ऍट द NBA समर लीग गेम्स इन वेगस. तर लास वेगसमध्ये समर लीग जे आहे NBAचं म्हणजे बास्केटबॉलचं अमेरिकेतलं, तर ते सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये स्पेशल मुवमेंट्सला त्यांनी कॅप्चर करून त्यांना कन्वर्ट करण्याची पद्धत सुरू केली आतापासून NFTs मध्ये. आणि ते स्पेशल मुवमेंट्स म्हणजे त्या दिवशीच्या लाईव्ह मॅच बद्दलच असणार आहेत. एखादा चांगला स्कोर जर कोणी केलेला असेल, एखादा चांगला डंक कोणी केलेला असेल तर त्याचा व्हिडिओ कन्वर्ट केला जाईल किंवा फोटो कन्वर्ट केला जाईल NFT मध्ये आणि ते तुम्ही तिथून विकत घेऊ शकता. तिथे जसं ATM असतं तसं इकडे एक प्रॉपर किओस्क असणार आहे आणि ही खूप काय म्हणू शकतो आपण एक इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट आहे की जी मॅच चालू आहे त्याच मॅचच्या बाबतीत इथे लिटरली त्याला NFT मध्ये कन्वर्ट करून त्याचे काही मुवमेंट्स विकले जाणार आहेत. पुढच्या बातमीकडे वळूया. स्लू ऑफ व्हेंचर फंड्स M&M पॉल रोझनबर्ग इंजेक्ट $30 मिलियन इंटू NFT प्लॅटफॉर्म मेकर्स प्लेस. तर आता M&M नावाचा जो रॅपर आहे त्याने सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे NFT कंपनीमध्ये आणि त्या मार्केट प्लेसचं नाव आहे मेकर्स प्लेस आणि त्यात $30 मिलियन म्हणजे जवळजवळ $250 करोड त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. पण ते एकटे M&M ने केलेलं नसून त्याच्यामध्ये दॅट वॉज लेड बाय बिस्मर व्हेंचर पार्टनर्स, पॅन्टेरा कॅपिटल, त्यानंतर सोनी म्युझिक एंटरटेनमेंट, कॉइनबेस व्हेंचर्स, 9 Yards कॅपिटल, अनकॉर्क कॅपिटल आणि ड्रेपर ड्रॅगन डिजिटल ॲसेट्स या सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यामध्ये काही पर्सनल इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहेत M&Mच्या आणि बाकी काही लोकांची त्यांनी आणखी नावं दिलेले आहेत. तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. तर NFTs मी तुम्हाला म्हटलं तसं NFT जसं वेगवेगळे सीझन्स क्रिप्टोमध्ये होऊन गेलेले आहेत. सुरुवातीला प्रोजेक्ट्स आले, त्यानंतर मग ICO आले, त्यानंतर मग IEO आले, त्यानंतर मग IDO आता आले. तसंच NFTs आता येतात आणि NFTsची हवा काही कमी व्हायला तयार नाहीये. लोक लिटरली पैसे ओततायत NFT प्लॅटफॉर्म्स मध्ये, इन्व्हेस्टमेंट करतायत. म्हणजे आता ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ही कंपनीमधली इन्व्हेस्टमेंट आहे. कोणी इथे NFT विकत घेण्याबद्दल यांनी काही केलेलं नाहीये. आणि आतापर्यंत जे आपलं आधीचं जे काही होतं की क्रिप्टोपंक NFT, एक NFT $91 मिलियन सेलसाठी ठेवला आहे. तर असे खूप मोठमोठ्या गोष्टी NFT मध्ये होत आहेत. आपण सुद्धा त्याचा काहीतरी अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही थोडासा वेळ काढून वाचा, थोडंसं नक्कीच काहीतरी फायदा होईल. SEC हॅज नो ऑथॉरिटी ओव्हर प्युअर कमोडिटीज लाईक क्रिप्टो ॲसेट्स सेज CFTC कमिशनर. आता ही तीच बातमी आहे, फक्त थोडीशी भाषा बदललेली आहे. त्यामुळे आपण पुढच्या बातमीकडे वळूया. SEC चेअर जेन्सलर आउटलाइन्स प्लॅन्स फॉर क्रिप्टो ट्रेडिंग एक्सचेंजेस, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड बिटकॉइन ETFs. आता हे सुद्धा जी काही स्टेटमेंट्स आहेत हे आधीच्याच गोष्टींबद्दल पुन्हा एकदा त्यांनी वेगळ्या भाषेमध्ये न्यूज कव्हरेज दिलेलं आहे. याचं परत एकदा वाचण्याची मला पण गरज वाटत नाही.
पण थोडक्यात काही गोष्टी चांगल्या घडतायत, काही गोष्टी टेन्शन देणाऱ्या आहेत आणि क्रिप्टो कम्युनिटीने आय थिंक पॉझिटिव्हली घेतलेले आहेत हे सगळे स्टेटमेंट्स. म्हणूनच 7 पेक्षा पण जवळजवळ 7.39% मार्केट एक दिवसात पुढे आलेलं आहे. तर आपण पूर्णविराम घेण्याच्या आधी मी रिफ्रेश केलेला आहे कॉइन मार्केट कॅप. आजची तारीख आहे 5 ऑगस्ट 2021, संध्याकाळचे 5:42 झालेले आहेत आणि आता बिटकॉइन आहे $38,122. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, आणखीन क्रिप्टो जगतातल्या बातम्यांचा अभ्यास करूया, क्रिप्टो करन्सी मार्केट अपडेट चेक करूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.